8वीत असणाऱ्या 3 मुलांनी केला स्वतःच्याच मित्राचा खून. मुंबईतील भांडूपमध्ये मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. सिद्धार्थ लोंढे नामक मुलाचा त्याच्याच मित्रांकडून खून करण्यात आला आहे. दिनांक 22 फेब्रुवारी 2026 रोजी मुंबईतील भांडूप येथे ही घटना घडली. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता 14 वर्षीय सिद्धार्थ खेळायला जातो असं सांगून तुळशेतपाडा भांडूप येथील त्याच्या घरातून बाहेर पडला. पण रात्र झाली तरी तो घरी परतला नाही. त्यामुळे त्याचे पालक काळजीत पडले. त्यांनी लगेचच भांडूप पोलिसांकडे तक्रार दाखल केली. सिद्धार्थ 18 वर्षांखालील लहान मुलगा असल्याने पोलिसांनीही लगेचच त्यांचे प्रयत्न सुरू केले. 23 फेब्रुवारी रोजी सिद्धार्थ मुलुंड पोलिसांच्या हद्दीतील विहार तलावाजवळ मृतावस्थेत सापडला. या तलावात लहान मुलांना येण्याची परवानगी नाही, पण तरीही खेळायला म्हणून इथे आला असेल आणि पोहताना आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला असेल अशी अपघाती मृत्यूची नोंद पोलिसांनी केली. पण शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर या केसने वेगळे वळण घेतले. शवविच्छेदन अहवालात त्याच्या फुफ्फुसात आणि पोटात तलावाचे पाणी नसल्याचे आणि त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला जखम होऊन अंतर्गत रक्तस्राव झाल्याचे समोर आले आणि हा अपघात नसून घातपात असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी या घटनेचा तपास नव्याने सुरू केला. पोलिसांनी आस्तास चौकशी केली असता प्रत्यक्षदर्शींनी सिद्धार्थ शेवटचा त्याच्या मित्रांबरोबर दिसला असल्याचं सांगितलं. पोलिसांनी हे समजताच तिघांना ताब्यात घेतलं आणि चौकशी केली. त्याला पोहताना आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला असं तिघांनी सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी तिघांची स्वतंत्र चौकशी केली असता तिघांनी त्यांनीच सिद्धार्थला मारल्याचा त्यांचा गुन्हा कबूल केला. त्याचा खून करण्याआधी या 3 मित्रांनी प्लॅनिंग करून त्याला फसवून तलावाकाठी पोहायला नेले आणि तिथेच त्याचा घात केला. त्याला मारून त्याची बॉडी यांनी तलावात फेकून दिली आणि त्याला पोहताना आल्याने बुडून त्याचा मृत्यू झाला अशी आवई उठवली. तिघांना या खुनाचे कारण विचारले असता सिद्धार्थ त्यांच्यावर दादागिरी करायचा, त्याला धडा शिकवण्यासाठीच हा मारामारीचा प्लॅन केला. त्यात काठीचा घाव त्याच्या डोक्यावर बसला आणि तो बेशुद्ध झाला असं तिघांनी सांगितलं आहे. आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बाल सुधारगृहात टाकण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.